आज आहे 31 डिसेंबर आणि आज खूप एन्जॉय करण्याचा दिवस आहे. तंदुरीसाठी तयार केलेलं आहे. इकडे मस्त कोलंबी बघा, हे मटण बनवलेलं आहे. आता बनवायला लागले वजडी. इकडे मच्छी फ्राय केलेली बनवलेलं आहे ते म्हणजे भेजा चविष्ट आणि नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे अरुणकुंज ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये खूप इंटरेस्टिंग आणि एंटरटेनमेंट होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळणार आहेत. आणि आम्ही आलो आहे माझ्या मित्राच्या फार्म हाऊसला, कारण आज आहे 31 डिसेंबर आणि आज खूप एन्जॉय करण्याचा दिवस आहे, कारण आज 2023 या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. आणि हा शेवटच्या दिवसाला सगळेजण आपण पार्टी करतो आणि प्रत्येक जणांना एक आनंद स्फूर्ती असते. आणि त्यासाठी आपण आज फार्म हाऊस आलेलो आहे बगीचा. बघूया बगीच्यामध्ये काय काय लावलेलं आहे ते आपण. याकडे पूर्ण बगीचा तयार केलेला आहे आणि झेंडूची फुलं लावली आहेत. मस्त झेंडूचा असा फूल तयार झालेला आहे आणि ही कळी आहे छानपैकी. आणि ही आहे मिरची लावलेली, लवंगी मिरची, पण अजूनपर्यंत आलेली नाही आहे, ती उठली नाही अजून. पूर्व अशा रांग्याच्या रांग्या लावलेल्या आहेत छानपैकी. गोंडा दिसतोय बघा आपल्याला इकडे. आणि इकडे सुद्धा इकडे लावलेली आहेत वांगी, त्या वांग्याची झाडे बघा. पण काठी लागलेले असे काटे आहेत वांग्याच्या झाडांना. पुढे पण मिरचीच लावलेली आहे या साईडला पण छानपैकी अशी बघा. गोंड्याचा फूल किती छान दिसतोय. चला तर बगीचा बघून झालेला आहे, पण आता किचनमध्ये काय काय चाललेलं आहे आणि काय काय बनवायला लावलं आहे ते आपण बघूया. आता जाऊ, चला आता बघूया आपण किचन मध्ये. हे बघा, इकडे तंदुरीसाठी तयार केलेलं आहे. मॅग्नेट करून ठेवलं सगळं. हा आहे आमचा किचन मध्ये काम चालू आहे सगळ्यांचं. प्रत्येक जण कामामध्ये बिझी आहे. पप्पू शेटने इकडे काय करायला लावलंय? पप्पू शेट काय करायला लावलंय? पण कुप्याला जरा मसाला लावते. अच्छा, कुप्याला कुप्पा मासा आहे. काय झालं? अच्छा, पप्पू शेटने भरपूर असे मसाला लावून ठेवलेले बघा. काय काय पदार्थ आहेत. इकडे कोलंबी आहे, प्रॉन्स, इकडे कलेजी पेटा, हा मटण, हा कलेजी पेटा, आणि हा मुंडीचं मटण आहे. भरपूर पदार्थ आहेत तिथे आणि ते आपण जसे बनवेल तसे आपण बघणार आहोत. गॅसवर काय ठेवलंय? पाणी ठेवलेलं आहे. बघूया इथे काय काय चाललेलं आहे. सगळं सामान ठेवलेलं आहे, ते प्रत्येक सामान चालू आहे. इकडे मस्त कोलंबी बघा, मसाला लावून ठेवलेला आहे परफेक्ट. हे आपल्याला फ्राय करायचे आणि याचा रस्सा बनवायचा. आणि हे मुंडी आणि इकडे वजडी. इकडे वजडी साफ करायला लावले. वजडी साफ होते, कटिंग करायला लावले. इकडे ठेवलेलं आहे, कटिंग करून झालेली आहे वजडी. आणि इकडे फ्राय करायला ठेवलेले पीस. एक साईडने फ्राय करून झालेले आहेत आणि त्यांना पलटी करून आता वेगळ्या साईडने ठेवलेले. आता इकडे बघूया आपण काय करायला लावले. इकडे चूल पेटवलं आहे मॅडमनी. मॅडमचं काय चाललंय मॅडम? कांदा भाजलेला का वाटण्यासाठी? वाटण्यासाठी कांदा भाजलेला आहे चुलीवर. कांदा कटिंग. तंदुरी काय करायचंय? कांदा कटिंग करायला. मटणसाठी कांदा लागतो असताना, त्याच्यामुळे कटिंग असायला सवय आहे कांदा कापण्याची. हे मटण बनवलेलं आहे चुलीवर.
कांदा टाकलाय, मसाला काय म्हणते, मसाला आणि कांदा आहे, मटन मसाला टाकू फ्राय झाला म्हणजे ते सुटलाय लाल एकदम. पकड उपयोग नाही हलत नाही तो नाही हलत सगळं सुक्क सुक्क बनवलं तर भारी होईल. पाणी टाकूया, गरम पाणी केलेलं आहे ते आपण टाकूया त्याच्यावर. शिजायचं आहे ना सर. जास्त वेळ लागेल तर शिजेल. खूप वेळ लागेल बरं ना ते थोडंसं एवढं एखादा तास तर शिजेल. मध्ये पाणी टाकून झालेलं आहे आणि तो उकळीपर्यंत आपण मीठ. त्याचे झाकण ठेवणार. आता चांगली चुल पेटली. आता बनवायला लागले वजडी, डाळ वजडी. कांदा टाकून दिलेला आहे आणि तेजपत्ता टाकायला लागले. मसाला जास्त करायचं नाही टाकायला लागले त्याच्यात वजडी. हे मुंडे भेजा काढला नाही का? कोणी काढले मॅडम? तुम्हाला सांगितलं नाही काढलं काढला ना? काढलं ना? नाही नाही लोकल आहे. नाही. हा वेगळा आहे. खालून आग लावा ना, लाकूड लावा. थांबा आता लाव. थंड झाल्यानंतर टेस्ट नाही झाला. तर त्याच्यात टाकलं आहे डाळ. आपल्याला तुम्हाला पाणी काटावर ठेवू नको. मग ताटावर पाणी ठेवा, मग अशी ठेवून येते. त्याच्यावर ठेवायचं झाकण, झाकणावर पाणी. थोडं पाणी हाताचा आता शिजू देऊया. कोलंबी फ्राय तर करून झालेली आहे, इकडे फ्राय केली आहे. आता रस्स्यामध्ये बनवणार आपण. आलं लसूण पेस्ट, घरगुती जो आपण मसाला बनवला तो आपण टाकूया. आता टाकायला लावले आणि त्याच्यानंतर थोडी हळद टाकूया, जे कमी कमी एक चमचा छोटा. आणि हा टाकायला आहे चिकन मसाला, एक अर्धा पॅकेट आहे, तो टाकायला लागला पूर्ण. आता मिश्रण करूया आपण. जे आपण मसाला बनवला त्याच्यामध्ये आपण आता कोलंबी टाकून झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण ते मिक्स करून घेणार आहोत. बापरे बापू किती
लागले का बघ खाली अरे नाही नको नाही नसेल लागले थोडीशी डाळ शिजते. एवढे आग आहे किती लागले थोडीशी डाळ शिजलं होतं बघ फक्त पाणी टाकलं सगळं वजरी पण शिजली का बघ टाक चुलीवर जी आपण वजडी ठेवली आहे शिजत ती आपण बघूया आता थोडीफार शिजली आहे का. बघा वजडी तयार होते मस्त. अजून शिजली बाकी आहे. त्याच्यात अजून आपल्याला वाटण टाकायचं आहे. वाटण टाकूया आपण त्याच्यात. आणि वजडी शिजवायला थोडा वेळ लागतो कारण वजडी एकदम गरम पाणी जास्त शिजवायला लागतं. वाटण टाकूया. मित्रांनो आत्ताच एवढा खमंग वास सुटलाय तर झाल्यानंतर वा काय खायला लागेल मजेदार. एकदम मजा येईल खायला. घट्ट होईल मस्त छानपैकी. त्याच्यावर मीठ बऱ्यापैकी वजडी शिजत आलेली आहे मला तर वाटतंय. ओके आपण कोलंबी ठेवले. कोलंबीला उकळ आलेलं आहे बरंच. कोलंबीला उकळ आलेला आहे. थोड्या वेळात होईल. आणि इकडे आहेत अंडी. बॉईल करायला ठेवले अंडी. मीठ नाही टाकले ना ह्याच्यात टाकलंय का. इकडे मच्छी फ्राय केलेली. इथे कोलंबी आहे. इकडे कोलंबीचा रस्सा होते. आणि इकडे अंडा मसाला चालू आहे. अंडा मसाला करायचा. त्याचे वाटण टाकलेले आहे. कांदा आणि वाटण. लसूण पेस्ट थोडी का टाकूया मसाला. घरी मसाला घरगुती बनवलेला आहे. आणि त्याच्यानंतर हळद थोडीशी आहे. धना पावडर पूर्ण मसाला आता आपण मिक्स करून घेऊया. चिकन मसाला हे तंदुरी बनवायची आपल्याला. आणि आपण ते पेपर घेतले सिल्वर पेपर. एक वेगळ्या प्रकारची तंदुरी आज होणार आहे. आता खाली का बटर लावले ना. खाली बटर लावून घेतले सिल्वर पेपरला. व्यवस्थित आता ते गुंडाळून आपण घेणार आहोत. कट करले. ओके एक तयार. ओके एक तयार झालेलं का. कवळी कवळी कोंबडी घेतलेली आहे कारण लवकर होण्यासाठी. दोन तयार झालेले आहेत.
व मित्रांनो ते निखारा तयार केलेला आहे तंदुरीसाठी आणि ते आपण आता त्याच्यावर ठेवणार आहोत. निखारा व्यवस्थित शिजेल ते. निखारा अजून बनवायला लागेल ना जास्त. थोडं आपण देऊया एखादं, नाही तर मग एक वीक काढून खाली ठेवूया. हा आणि निखाऱ्यावर ठेवलेली आपण वगैरे खालून निखारा चालू आहे. बघूया आता अंडा मसाला आपण तयार झालेला आहे. 2 अंडे फोडून टाकलेत ना आपण. एक अंडा फोडलेला आहे आणि 2 बॉईल केलेत अंडे आणि ते आपण असं बनवलं आहे. अंडा मसाला मस्तपैकी ग्रेव्ही पण तयार झालेली आहे. क्वालिटीमध्ये शिजलेले आहे ते एकदम. सिल्वर पेपरमध्ये आपण कोलंबी ठेवलेली आहे. आपण आता कोलंबी त्या निखाऱ्यावर ठेवणार. आपण डीप फ्राय केलेलं आहे आणि ते सिल्वर पेपरमध्ये गुंडाळून ते आपण तवा फ्राय केले का. अच्छा, तवा फ्राय झालेले. ते मच्छी आहे आणि ही बघा वेगळी कोलंबी. भाजी तर झालेलं, मटण झालं आपलं आणि वजडी आणि त्याच्यानंतर आपण भात ठेवलेलं आहे. पापड पण भाजून घ्यायला लागले. पापड भाजलेले आहे ते निखाऱ्यावर चांगले भाजतात पापड ना. मस्त एकदम मस्त भाजून निघतात. टेस्ट. ते तळण्यापेक्षा आपल्याला भाजलेलं चांगलं असतं पापड. ते म्हणजे भेजा. भेजा जो असतो तो फ्राय करायला लावलाय. त्याच्यावर पहिल्यांदा कांदा टाकलेला पण नॉर्मल असा थोडं ब्राऊन होईपर्यंत आपण ते त्याच्यावर ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर टाकूया मीठ. भेजा फ्राय. भेजा बनवायला जास्त वेळ लागत नाहीये, पटकन होतो कारण ते एकदम मऊच असतं. त्याच्यात थोडीशी आला लसूण पेस्ट. आता टाकलेला आहे हा बघा, हा भेजा आहे आणि त्याच्यावर धना पावडर. त्याच्यानंतर मसाला, तिखट मसाला आणि थोडी हळद. परतून घेऊ आपण. खायला तर इतकं सुंदरच लागतं, एकदम चविष्ट आणि मजेदार. इथं खायला एकदम मजा येते खायला. तुम्ही चिरली ना, तुम्ही बोलले मला कोथिंबीर जास्त पाहिजे. नाही, बोलली वापरली. आणि आपण जे वाटण तयार केलं होतं ते थोडंसं त्याच्यामध्ये वाटण टाकलेलं आहे. पप्पू शेटने तंदुरीला बटर लावलेलं आहे एक साईडनी. एक साईडने शिजली का नाही? नाही शिजले नाही अजून. हे 2-3 वेळा पट्टी केली ना चांगलं होईल. सिल्वर पर जे आपण लावलं होतं तंदुरीला ते आता पूर्ण काढून त्याच्यावर बटर लावायला लावले. इकडे आता दुसरं आहे म्हणजे कलेजी आणि पेटा. फक्त डीप फ्राय करायला लावले. फक्त
फक्त तेल आणि मीठ हे दोनच गोष्टी टाकलेल्या त्याच्यात. दिसायला एकदम वाईट दिसत होतं ना, पण खायला चांगले लागते, सुंदर लागते, खायला छान लागतं. तंदुरी काही ठिकाणी काळी झाली आहे, तंदुरी आपली बघा तंदुरी झालेली आहे. ऑलरेडी सगळं झालेलं आहे आमचं, बरंच पकवान तयार करून झालेलं आहे. इकडे बघा, इकडे मच्छी आहे, इकडे कोलंबी आहे, ते कोलंबी रस्सा केलेला आहे, आणि इकडे आहे मटण तयार केलेलं आहे. इकडे आहे मटण बघा, समोर मटण आहे, आणि इकडे बघा तर आपली वजडी आहे, वजडी तयार केली आहे पूर्ण. आणि इकडे आपला भात आहे, भात शिजून झालेला आहे. आणि आपली सगळी मंडळी तिथे बसली आहेत. जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठे दिया पलक पे मुझ खाक से उठा के लगा तेरी यारी को मैंने तो खुदा मांगा याद करेगी दुनिया मेरा अफसाना. हा तर मित्रांनो, भरपूर अशी सगळ्यांनी मजा घेतली आहे, कारण आज वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे भरपूर आम्ही एन्जॉय केलेला आहे पार्टीमध्ये. तर आम्ही इथेच थांबतोय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट आणि मजेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. नेहमी हसत राहा, आनंदित राहा, आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. बाय बाय.